खासदार मेधा कुलकर्णी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले। त्यामुळे मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यावर अजित पवारांनी आपल्याला मेधा कुलकर्णी येणार हे माहीत नसल्याचं म्हटलंय आणि पुन्हा उद्घाटन करू अशी प्रतिक्रिया दिली। आयोजकांनी आर्थिक फसवणूक केल्याने नाशिकमधील शिवपुत्र संभाजी नाटकाचे प्रयोग रद्द केल्याची माहिती कोल्हेंनी दिली आहे। आर्थिक फसवणूक करत आयोजकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोल्हेंनी केला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक सूचक विधान केलंय। मुंबई महाराष्ट्र माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं। पुण्याच्या शिरूरमध्ये रानगवा दिसल्याने दहशत माजली आहे। तर गणेगाव दुमाला या गावामध्ये 2 रानगवे शेतामध्ये शिरले आणि उभे पिकाची त्यांनी नासधूस केली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। रानगव्यांना जंगलामध्ये परत हाकलण्यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येते। धक्कादायक बातमी बारामतीमधून आईच्या कुशीमध्ये झोपलेल्या बाळावर बिबट्याने झडप टाकली आहे आणि त्याला पळवून नेलंय। पुण्यातील दौंड तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे। मेंढपाळ करणारी महिला आपल्या कुटुंबासोबत झोपली होती। डोळ्यासमोर आपल्या बाळाला बिबट्या घेऊन जात असल्याचं पाहून देखील आई वडील काही करू शकलेले नाहीत। रांजणगावच्या महागणपती मंदिरामध्ये चंदन उटीचा विशेष लेप करण्यात आलाय। पारंपरिक धार्मिक विधीनुसार झालेल्या या सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती होते आणि यावेळी संपूर्ण गणपती मूर्तीला चंदन उटीचा सुगंधी थर लावण्यात आलाय, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सुवासिक झाल्यामुळे वातावरण भक्तिमय आणि पवित्रतेने भरलं होतं।